अमेरिकेत पेपर लीक होतात का? अमेरिकेत नीट सारख्या मेडिकल एक्झाम कशा कंडक्ट केल्या जातात, की त्याचे पेपर कधीच लीक होत नाहीत? जशी आपल्याकडे इंडियामध्ये नीट एक्झाम असते, तशी इकडे एमकॅट एक्झाम असते, जी 1928 पासून कंडक्ट केली जाते. गेल्या 100 वर्षात आतापर्यंत एकदाही हा पेपर लीक झाला नाही. प्रत्येक वर्षात 20 ते 30 वेळा ही एक्झाम घेतली जाते, ज्यामध्ये स्टुडंट्स मल्टिपल टाइम्स अप्लाय करतात. प्रत्येक मुलाचा क्वेश्चन पेपर वेगळा असतो. एक्झाम हॉलमधून निघाल्यानंतर तुम्ही लीगली एका कॉन्ट्रॅक्ट सोबत बाउंड असतात, की तुम्ही एकही क्वेश्चन कोणासोबत शेअर किंवा डिस्कस करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल WhatsApp, Reddit, Telegram, कुठल्याही टीचर सोबत किंवा कुठल्या फ्रेंड सोबत और एखाद्या कोचिंग क्लासेसमध्ये कुठेही तुम्ही हे डिस्कस करू शकत नाही. जर तुम्ही तसं केलं तर डायरेक्टली तुम्ही परमनंट बॅन होतात किंवा सीरियस केसमध्ये तुमच्यावर लीगली ॲक्शन सुद्धा घेतली जाते. जवळपास 85,000 स्टुडंट्स ही एक्झाम देतात दरवर्षी, ज्यामध्ये साधारण 23,000 मुलांना ॲडमिशन मिळून जातं. आता विचार करा बरं, इतकी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, मल्टिपल क्वेश्चन सेट्स, कॉम्प्युटर बेस्ड सिस्टम आणि स्ट्रिक्ट अकाउंटेबिलिटी इतकं सगळं सिक्युअरली एक्झाम घेतली जाते, तर इंडियामध्ये हे का नाही होऊ शकत? सिस्टम जर स्ट्रॉंग असेल तर पेपर लीक होण्याचा प्रश्नच येत नाही. तुम्हाला याबद्दल काय वाटतंय? अमेरिकेतील एक्झामबद्दल जाणून घेऊन तुम्हाला काय वाटलंय ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज. थँक यू.